कॉम्रेड्स मॅरेथॉन जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन. साऊथ आफ्रिकेतील पीटर्समारीबर्ग ते डर्बन असं सुमारे 90 किलोमीटर अंतराची कठीण शर्यत. 12 तासात चढ उतार, अडथळे आणि तापमानातील मोठ्या फरकाचा सामना करत ही शर्यत पूर्ण करणं हे खरोखरच एक अद्वितीय होतं. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी ही आंतरराष्ट्रीय शर्यत पूर्ण करून रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं. देवस्थळी यांचं रत्नागिरी शहरात आगमन होतात त्यांच्या या अद्वितीय कामगिरीचं स्वागत रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आणि सुवर्णसूर्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. यावेळी प्रसाद देवस्थळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री भैरवा याला आम्ही नेहमी नमस्कार करून कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी समर्थ होण्याची तयारी करतो आणि तो कायम आमच्या पाठीमागे उभा राहतो. आणि खरंच भैरवाची कृपा आहे की त्यामुळे हे 90 किलोमीटरचं अंतर लिलया पाडलं गेलं, त्याने पार पाडून घेतलं आणि भैरवाच्या कृपेने आपल्यासारखे सर्व रत्नागिरीकर माझ्या वैयक्तिक आमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये आले. माझ्यापेक्षा अतिशय चांगले धावणारे, चांगले सायकलिंग करणारे मित्र रत्नागिरीमध्ये मला मिळाले आणि त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली की असं काहीतरी आपण केलं पाहिजे. फक्त याच्या माझी भावना एकच होती की एवढी 22,000 लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये का धावतात ते जाऊन बघायचं आणि ही 22,000 लोक धावत असताना त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं असतं त्याचं शूटिंग करायचं आणि एक दिवस असा आणायचा की ज्या पद्धतीने रत्नागिरीकरांनी आज एका प्रसादचं स्वागत केलं तसं इंग्लंड, अमेरिका, युरोपमध्ये कोणीतरी प्रसाद असेल तो रत्नागिरीमध्ये येऊन लावेल आणि तिकडे गेल्यानंतर त्याचं स्वागत त्या प्रत्येक देशामध्ये लोक करतील या भावनेने तिथे धावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे सर्व रत्नागिरीकरांनी शुभेच्छा रंग घेतल्या. 450 किलोमीटर सर्व रत्नागिरीमध्ये चालले धावले शुभेच्छा देण्यासाठी. मुंबई, पुणे, बाकी सर्व ठिकाणाहून देखील वेगवेगळ्या क्लबनी शुभेच्छा रंग घेतल्या. अख्ख्या भारतातून 400हून अधिक धावपटू तिथे सहभागी झाले होते. 22,000 धावपटू सहभागी झालेली ही स्पर्धा यासाठी मोठी नाही आहे कारण आम्ही बाहेरचे लोक तिथे जातो, यासाठी मोठी आहे कारण 16,000 तिथले लोक तिथे धावतात. त्यामुळे आपल्याला रत्नागिरीमधल्या कोकणातल्या कुठल्याही स्पर्धा मोठ्या करायच्या असतील तर कोकणातल्या प्रत्येक घरातला एक जण त्या स्पर्धांमध्ये धावला पाहिजे, तर ती स्पर्धा मोठी होईल, ना की कोणी बाहेरून येऊन आपल्या स्पर्धा मोठ्या करणार आहे. तर त्यामुळे 4 जानेवारी 2026 संदीपजी तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचं 3रं पर्व घेणार आहोत. राहुलदादा पंडित पहिल्या पर्वापासून आपल्या बरोबर आहेत आणि संपूर्ण कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टीम आपल्या बरोबर आहे. स्वतः राहुलजी 21 किलोमीटरचा रोड बघून आले पहिल्याच वर्षी आणि मग दुसऱ्या वर्षी ते व्हॉलंटिअरिंगला होते. आता 3ऱ्या वर्षीचं टार्गेट ते अल्ट्रामध्ये 35 किंवा 53चं ठेवत आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने असे एन्थुझियास्टिक लोक असल्यामुळे असं करावं असं वाटतं आणि 100% आपल्या दोन्ही स्पर्धा कोकण कोस्टल असेल किंवा गणपतीपुळे अल्ट्रा असेल भैरीबुवा आपल्या सर्वांकडून यशस्वी करून घेईल. फक्त तेव्हाच जेव्हा कोकणातला प्रत्येक घरातला एक माणूस या स्पर्धेमध्ये सहभागी होईल तेव्हा आपण हे ध्येय ठेवूया. आणि माझ्या कुटुंबाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी बायको, माझी मुलं, माझे सासू-सासरे, माझे आई वडील यांच्याप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समस्त रत्नागिरीकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा सोहळा ते साधेपणाने म्हणतात पण हा साधेपणा माझ्यापर्यंत त्यांचा भव्य दिव्यपणा पोहोचलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्याप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून प्रती देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि समस्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रा आणि कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीम यांच्याप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून आपण अशीच भव्य दिव्य स्पर्धा लवकरात लवकर कोकणामध्ये करूया. ज्या स्पर्धा आहेत त्या भव्य दिव्य स्तरावर नेऊया ही भैरीबुवाची चरणी प्रार्थना करतो. तो आपल्याकडनं करून घेईल 100%. धन्यवाद. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.